चला टॉस साठी यायचंय जयश 11 विपक्ष NVMCC वानगाव. आदरणीय ब्रिजेशभाई पप्पूभाई सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला कॅमेरामॅन प्लीज आपला कॅमेरा पण सेटअप करायचा आहे. चला दरम्यान टॉस केला जाणार आहे. NVMCC वानगाव उनके सामने इस समय जयश 11 तीसरे दिन की पहली मैच. चला टॉस साठी जयश 11 संघाचे संघनायक आपण यायचंय आणि आदरणीय ब्रिजेशभाई सरांना आम्ही विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. NVM संघाचे संघनायक आपण या. वेलकम सत्यम ठाकूर साहेब, आपला हार्दिक स्वागत आहे. जयश 11 संघाचा कॉल असेल. एका बाजूने हेड दुसऱ्या बाजूने टेल. टेलचा कॉल आहे आणि टेल आलाय. टॉस जिंकलाय. काय असेल आपला निर्णय? गोलंदाजी. आणि ओपोनेंट टीमला किती धावापर्यंत थांबवण्याचं प्लॅनिंग असेल? 50 से 60 च्या आत. सत्यम भाई अपन टॉस आ रहे हैं, अभी बल्लेबाजी करने को मिल रही है. कितने रन से यहाँ पे एक अच्छा मैच बन सकता है? आमचा टार्गेट आहे 82 चा, कारण समोर हा स्वतः आहे, बंटी, सँडी आहे, अमय आहे, एक तो नवीन बॅट्समन आहे. लाईनअप यांच्या खूप स्ट्रॉंग आहे. प्रत्येक मॅच नवीन असते, तर त्या हिशोबाने आम्ही टार्गेट केलं आहे. असा तर आम्ही पण गोलंदाजी घेणार होतो, पण बॅटिंग आली आहे तर आमचं टार्गेट 82 आहे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. कॅप्टन, टॉस जिंकला जयश 11 टीमने आणि प्रथमतः शतरक्षण स्वीकारले. ओपोनेंट टीम NVMCC वानगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बघूया पण थोड्याच वेळामध्ये मॅचला प्रारंभ होईल. वळूया मैदानाच्या आतमध्ये. जयश 11 टीमने टॉस जिंकताय. टॉस जिंकून या ठिकाणी मात्र आपण बघताय प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. NVM संघाला प्रथम फलंदाजी करायची आहे. एक महत्वाची मॅच असेल. जयश 11 विपक्ष NVMCC वानगाव. तिसऱ्या दिवसाची पहिली लढत. आदरणीय पप्पूभाई ठाकूर सरांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला गेला आणि तिसऱ्या दिवसाला आता थोड्याच वेळामध्ये आपण शुभारंभ करणार आहोत. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी NVMCC वानगाव संघाला. आपण बघत आहात वानगाव प्रीमियर लीग ठाकूर ब्रदर्स प्रेझेंट्स वानगाव प्रीमियर लीग सीझन 2. आपल्या तमाम क्रीडा रसिकांचा मी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. युट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जे जोडले जात आहेत, पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आमचे जे व्ह्यूअर्स जोडले जात आहेत, त्यांचा मी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय आणि वळतोय मॅच कडे. नक्कीच आम्ही पंचांना विनंती करतोय की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि जयश 11 संघ नक्कीच फिल्डिंग साठी आपण सज्ज राहायचं आहे. क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक, गुड लक, हार्दिक शुभेच्छा असतील
या मॅचच्या माध्यमातून. चला जयश 11 संघ आपण त्वरित फील्ड अरेंज करून घ्या. पंचांना मी विनंती करतोय आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि आमच्या स्कोररना मी विनंती करतोय चला आपण मॅचला शुभारंभ करायचा आहे. एक अतिशय दर्जेदार नियोजन आपण बघताय. ठाकूर ब्रदर्स प्रेझेंट्स वानगाव प्रीमियर लीग. आजचा तिसरा दिवस. अतिशय अप्रतिम असे दोन्ही संघ. एका बाजूने सत्यम ठाकूर सरांनी सांगितले की नक्कीच या ठिकाणी जयश 11 संघाची डीप बॅटिंग लाईन आहे. खूप चांगला बॅलन्सिंग संघ आहे. तर आम्हाला मात्र जास्तीत जास्त धावा अबोव 80 रन्स बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि बघूया सत्यम ठाकूर सरांच्या माध्यमातून जो या ठिकाणी त्यांची गेम प्लॅनिंग आहे, जी स्ट्रॅटेजी आहे, ती कशी मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रात्यक्षिक त्यांचं दाखवलं जाईल यासाठी सर्वांच्या नजरा नक्कीच मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतील. महत्वाचा दिवस आजचा तिसरा दिवस आपण बघतायत आणि थोड्याच वेळामध्ये एक दिग्गज लढत आपल्या समोर येईल. एक चांगली टफ फाईट. एका बाजूने अप्रतिम मॅच आपल्याला बघायला मिळते. पंच मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने जाताना आपण बघतायत नक्कीच. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत याच्यानंतर NVMCC वानगाव विपक्ष जयश 11. त्याच्यानंतर कन्सारा टायटन विपक्ष MSK वॉरियर्स. या दोन संघामध्ये मॅच खेळली जाणार आहे. या दोन्ही संघांनी नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं आहे. जयश 11 संघ त्वरित आपण फील्ड अरेंज करून घ्या प्लीज. टॉस जिंकला गेले आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले. NVMCC वानगाव NVMCC वानगाव विपक्ष जयश 11. आजच्या तिसऱ्या दिवसातील एक जबरदस्त आक्रमक असा फलंदाजाचा भरणा असणारा संघ आपण बघताय जयश 11 आणि तेवढ्याच ताकदीचा संघ आहे NVMCC वानगाव. दोन्ही संघांना इथे विजयाने सुरुवात करायची आहे.
त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दिसेल. अतिशय सुंदर असं दृश्य वानगाव प्रीमियर लीगचं आपण बघतायत. मैदानाच्या बाहेर एका बाजूने आपण पूर्व दिशेला बघितल्यानंतर नक्कीच सुंदर अशी उंच इमारत आपल्याला दिसते. मैदानाच्या पश्चिम आणि उत्तर आणि दक्षिण दिशेला जर आपण बघितलं तर हिरवलीने नटलेला सुंदर असा परिसर आपल्याला बघायला मिळतोय. आणि मध्ये एक अप्रतिम असं मैदान ज्याच्यामध्ये थोडीशी ग्रास आपल्याला 38 सर्कलच्या मध्ये बघायला मिळते. पिच क्युरेटरने सुंदर अशी एक विकेट या ठिकाणी बनवली गेली आणि प्रत्येक खेळाडूनं या विकेटचं कौतुक केलंय. ज्या पद्धतीने आपल्याला विकेट बघायला मिळत आहेत, एक दर्जेदार विकेट. पिच क्युरेटरचं कौतुक करावं लागेल. वानगाव प्रीमियर लीग साठी ज्या पद्धतीने त्यांनी विकेट या ठिकाणी बनवलंय. सलामीर मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी येताना आपण बघतायत. एका बाजूने सुंदर असे फ्लॅग लहरताना आपण बघतोय, दुसऱ्या बाजूने आमचे सर्व क्रीडा रसिक वर्ग या मॅचचा आनंद घेताना मैदानाच्या चौफेर आपली उपस्थिती नोंदवताना आणि आमच्या मुख्य VIP डायस वरती आदरणीय पप्पूभाई ठाकूर सरांचं शुभ आगमन ज्यांच्या माध्यमातून आपण बघतायत. कॉइन स्पिन केला गेला आणि जयश 11 संघानं टॉस जिंकला आणि तिथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. एक दर्जेदार नियोजन. ठाकूर ब्रदर्स प्रेझेंट्स वानगाव प्रीमियर लीग आपण बघतायत. नित्यम आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये NBM संघाच्या आधारस्तंभ म्हणून साहिलकडे बघितलं जाते, नित्यमकडे बघितलं जात आहे. दोन्ही ताकदवर खेळाडू आहेत आणि ते बघायचं NBM CC संघ कशा पद्धतीने आपला साथ देतोय. एक दर्जेदार नियोजन सर्वांच्या मनामध्ये घर करताना या ठिकाणी वानगाव प्रीमियर लीग त्याचं मागचं कारण ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला बघायला मिळतंय. एक्युरेट टाइमावरती चेंडू मात्र पडला जातोय आणि खऱ्या अर्थाने तिन्ही पंच आमचे सुंदर कामगिरी करताना जिग्नेश सर असतील, ईश्वर भोईर सर असतील आणि विजय सर असतील, तिन्ही सरांचं जे काम आहे अतिशय अप्रतिम बघायला मिळते. आमचे DJ मास्तर मनीष आणि योगेश यांची सुंदर कामगिरी बघायला मिळते आणि प्रामुख्याने आमचे एडिटर असतील मुन्ना जसवाल, आमचे कॅमेरामन अनुराग चव्हाण असतील आणि त्यानंतर आपण बघतोय बंटी असेल आणि आमचे गोल्डन मॅजिक फिंगर आज आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. सुरेशजी वट्टा साहेब आणि कॅमेरामॅन एडिटर ऑलराऊंडर मुन्ना जसवाल आपल्याला बघायला मिळतात. खऱ्या अर्थाने त्यांचे मी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या समवेत श्रुती घरत हेही सुद्धा इथे उपस्थित आहे, त्यांचंही स्वागत करतो आणि वळतोय आपण मॅच कडे. चला इथून मात्र जास्त वेळ साहिल 94 रन या स्पर्धेमध्ये त्यांच्या नावावरती आहेत. श्रुतिक घरत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. .96 वरती पराग आहे आणि त्यानंतर 94 वरती आपल्याला साहिल बघायला मिळतोय. या स्पर्धेतील जी रँकिंग आपल्याला बघायला मिळते स्कोरचं आणि मॅचला प्रारंभ गणपती बाप्पाला आपण वंदन करूया आणि वळूया आपण तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या लढतीकडे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया म्हणता आपण या ठिकाणी स्पर्धेला प्रारंभ करतो. पहिला चेंडू ऑन साइडला, एक अप्रतिम शॉट सिलेक्शन. एक धाव मात्र अर्चित करताना आपण बघतायत फलंदाज नित्यम. एकदा वर्षित केली गेली अब्दी मार्क बघायला मिळत आहेत मिस्टर नित्यम. इथे मात्र साहिल गोलंदाजी मार्कवर आहेत. डॅझलर आपल्याला बघायला मिळते. एक धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने आकार घेताना स्थिरावली गेली ती 2 धावा स्कोर कार्ड वरती. दोन धावा स्कोर कार्ड वरती सुंदर स्टार्ट देताना NVM संघ. डॅझलर गोलंदाजी मार्गवर दाखल होताना इथे नित्यम त्याला सामोरी जाईल. अतिशय सुरेख अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. एकदा वर्षित केली गेली. सिले मुडांपला मात्र चेंडू एक्झिक्यूट करतोय आणि धावसंख्या 1 ने आकार घेताना स्थिरावली गेली ती 3 धावा.
कन्सारा टायटन्स विपक्ष MSK वॉरियर्स. नेक्स्ट मॅच बोथ टीम कॅप्टन आपण सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. वनगाव प्रीमियर लीगचा आपण अनोखा अंदाज बघतोय. वनगावच्या सुंदर अशा भव्यशा प्रांगणामध्ये ही भव्य दिव्य लढत आपण बघतायत. डॅझलर गोलंदाजी मार्गवर. पुढचा चेंडू खेळण्यासाठी साहिल या ठिकाणी स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. एकदा मात्र परिपूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने आकार घेताना स्थिरावली गेले 4 वरती. दरम्यान 4 चेंडू 4 धावा. मंद गतीने संथ गतीने आपण बघता या ठिकाणी स्कोर कार्ड पुढे जात आहेत आणि एक चांगली स्टार्ट देताना NVM संघ डॅझलरच्या विपक्ष. फुलटॉस चेंडू आहे. लोअर फुलटॉस आहे. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केला गेला. एक धाव वेगानं परिपूर्ण करतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 5 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. अतिशय अप्रतिम असं नियोजन. प्रामुख्याने कौतुक करावं लागेल सर्व संघ मालकांचं असेल, सर्व खेळाडूंचं असेल, सर्व संघ नायकांचं असेल, ज्यांनी या स्पर्धेला एक अतिशय दर्जेदार अशी साथ दिले. अंतिम चेंडू आणि इथे मात्र जास्त ताकद लावण्याचा प्रयत्न. दिशाहीन चेंडू हाताळला गेलाय. इट इज अ वाईट बॉल. तिसऱ्या दिवसातील पहिला वाईट चेंडू, एक्स्ट्रा चेंडू इथे हाताळला गेलाय आणि धावसंख्या 1 ने आकार घेताना 6 रन ऑन अ स्कोर कार्ड. आमचे कॉमेंटेटर लाडक्या सरांचं सुद्धा शुभागमन झालंय. त्यांचे मी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. अंतिम चेंडू या षटकातील आणि इथे मात्र आपण बघू शकाल एक अँगल बनवला आणि इथे मात्र एंड झालाय पहिलं षटक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा स्कोर कार्ड वरती. सुंदर स्टार्ट दिले. डॅझलरने आपल्या नावाप्रमाणे गोलंदाजी केले. एंड ऑफ द फ्रेशवर विदाउट लॉस 6 रन ऑन अ स्कोर कार्ड. यश डिझे. सहा धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्गवर मानस. जयश 11 संघ आपला 12th मॅन कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये पाठवायचा आहे. मानस न्यूमान दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चेंडू खूप ट्रॅम लाईनच्या बाहेर आपल्याला बघायला मिळते. व्हाईट बॉलचा इथे संकेत दिला गेलाय. धावसंख्या 7 वर स्थिरावली गेली. 7 रन्स ऑन द बोर्ड. नित्यम ऑन स्ट्राईक. ते एका बाजूने मानस. 7 धावा झालेले आहेत. चांगल्या धावा बनवण्याचा मानस असेल इथे. प्रामुख्याने दोन्ही फलंदाजाचा नित्यम आणि साहिल एक आधारस्तंभ आहेत. NVM संघाचे युवा खेळाडू आहेत. प्रचंड अनुभव आहे आणि युवा खेळाडूची ताकद आपण सातत्याने बघितलंय. पुढचा चेंडू याही वेळेला मात्र दिशाहीन चेंडू हाताळला गेला. इट इज अ वाईट बॉल. बॅक टू बॅक दुसरा स्वेर चेंडू ते हाताळला गेलाय. धावसंख्या 8 वर स्थिरावताना 8 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. अतिशय अप्रतिम अशी स्पर्धा. डिसिप्लिनने चेंडू हाताळावा लागेल. आपण नित्यमॅना बघतोय जो एक आधारस्तंभ आहे संघाचा. स्ट्राईकला इथे मात्र चेंडू पॉइंट रिजनला एक्झिक्यूट केला गेला आणि धावसंख्या 1 ने आकार घेताना 9 वर स्थिरावले गेले. स्लो खूप चांगल्या पद्धतीने मॅच आपण बघतायत. पिच क्युरेटरने विकेट जसं मी मगाशी म्हटलं की जर फलंदाजाच्या रडारपासून जर चेंडू तुम्ही ठेवताय दूर तर खऱ्या अर्थाने एक अतिशय सुंदर असं विकेट आपल्याला बनवली गेली. मानस पुनश तयार आहे. यावेळेला साहिल त्याला फेस करेल. इथे मात्र स्विच हिट. वाडा शॉट. साहिल नावाचा ब्रँडेड षटकार येताना या स्पर्धेतील उच्चांक आपल्या नावावरती नोंदवतो आणि तब्बल या स्पर्धेमध्ये 102 धावा बनवून टॉपला जाताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर साहिल. अतिशय दर्जेदार शॉट. या अप्रतिम षटकारासाठी डीजे 1-2 तो बनतीये. थँक्यू. 15 धावा धावफलकावर आपण बघतायत. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड.
अप्रतिम चेंडू बॅक टू द बॉलर डॉट बॉल इथे बघायला मिळतो. फिफ्टीन रन्स स्कोर कार्ड वरती आपण बघू शकाल. अप्रतिम अशी फलंदाजी साहिल, त्याच्या समोर मानस गोलंदाजी मार्ग वर दाखल होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडूला उडवलाय बॉल इन द एअर. येस नो, ओ माय गॉड, झेल सुटला आणि साहिल सारख्या डेंजरस फलंदाजाला लाईव्ह दिले गेले. एका बाजूने एनव्हीएम संघाच्या हृदयाचे ठोके वाढले होते की अधिकारी साहिलला बॅक टू पवेलियन मध्ये जायला लागते की काय, हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये घर करत होता. मात्र इथे झेल सोडलाय आणि साहिलला संधी दिले. धावसंख्या मात्र 2 ने आकार घेताना जाऊन स्थिरावली गेली ती 17 धावा ऑन अ स्कोर कार्ड. अमय सारख्या फलंदाजाच्या हातातून झेल सुटला गेला. मिस जज झाला, प्रामुख्याने उंच खूप गेला होता आणि त्यांना झेल जज करता आलेला नाहीये. 17 रन ऑन अ स्कोर कार्ड. साहिल तयार, सामोरे जाईल तो मानस. चेंडू क्रमांक आपल्याला इथे बघायला मिळतोय तो इथे उडवला इनफिल्डच्या वरनं. चेंडू लॉंग ऑफला जाईल, वन्स बाउन्स सीमा पार, चौकार यष्टीचे. धावसंख्या 21 वर स्थिरावली. 21 ऑन अ स्कोर कार्ड. 21 धावा स्कोर कार्ड वरती. अफलातून बॅटिंग. झेल सोडल्यानंतर मात्र साहिल सांगतोय की तुम्हाला किती महागात झेल पडू शकतोय. ज्या पद्धतीने इनसाइड आउटचा फटका इथे बघायला मिळाला, सजवला गेला आणि चेंडूला वन्स बाउन्स ओव्हर द रोप या ठिकाणी एक्झिक्यूट केला गेलाय. साहिल नावाचं वादळ हळूहळू आक्रमकता दर्शवताना आक्रमकता आणि संयम यांचा सुंदर समन्वय दाखवत या ठिकाणी फलंदाजी करतोय मिस्टर साहिल. याही वेळेला बॉडा शॉट, क्या केनी शॉट के गॅप शोधला गेलाय आणि स्विच हिट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येताना चौकार. हे विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट. विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट. पाणी घेऊन जा. 25 धावा स्कोर कार्ड वरती. अप्रतिम बॅटिंग इथे बघायला मिळते. साहिलच्या बॅट मधनं झेल सोडल्यानंतर मात्र आक्रमकता दर्शवताना आणि एक मेसेज आपल्या डगआउटकडे पाठवतोय की मी मात्र इथे सज्ज झाला तुमच्या मदतीसाठी, धावा बनवण्यासाठी. झेल सोडल्यानंतर अमय आता थोडासा चिंतित असेल, कारण मी ज्या फलंदाजाचा झेल सोडलाय तो मात्र रिदम मध्ये बॅटिंग करतोय आणि आता थोडीशी चिंता जयश 11 संघाकडे कन्वर्ट झालंय. त्याच्या मागचं कारण जवळजवळ 12.50च्या सरासरीने 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावा बघायला मिळतात स्कोर कार्ड वरती. 25 8 चेंडू आणि 18 धावांवरती खेळताना मिस्टर साहिल मॅन इन गोल्डन फॉर्म. आणि डीजे मास्टरचं कौतुक करावं लागेल, सुंदर आवाज त्यांनी प्रोव्हाइड केला गेलाय. मिस्टर योगेश असेल, मनीष असेल, गुड जॉब. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. अतिशय सुंदर फ्लॅग लहरताना. हे फ्लॅग लहरताना तुम्हाला सांगतायत की हवा कुठल्या दिशेने आणि कशा पद्धतीने वाहते. गोलंदाजी मार्कवर डॅझलर बंटी दाखल झालाय, तर सामोरे जाईल मिस्टर नित्यम. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू रिस्ट्रिक्शन रिलीज झाले. इथे पहिला चेंडू बंटी. इथे मात्र मिस टाइम शॉट आणि सुंदर झेल घेत नित्यमच्या खेळीला लागतोय फुल स्टॉप, पूर्ण विराम. विकेट गिरतावा, म्युझिक बसतावा. नक्कीच ऑरेंज कॅपचे हकदार आता मात्र साहिल होताना बघायला मिळतात, कारण त्यांच्या 94 धावा होत्या आणि आता तो खेळतोय 112 धावा. नक्कीच न्यूमॅन घनश्याम
ऑरेंज कॅप मध्ये परागकडनं आता साहिलकडे गेले ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच असे भरपूर क्षण येतील ज्या ठिकाणी मात्र तुम्ही खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद घेणार आहात. यावेळेला आडव्या बॅटने घनश्याम खेळण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्या 1 ने आकार घेताना 26 वर स्थिरावले गेले. 25 धावांची पार्टनरशिप बघायला मिळाले. एक चांगलं फाउंडेशन बिल्ड केले गेले एनबीएम न. ज्या पद्धतीने सत्यम ठाकूर सरांना सांगितलं होतं की नक्कीच आम्ही एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू आणि नित्यम आणि मिस्टर साहिलनं त्याच दिशेने सुंदर कामगिरी केली. आता इथून मिडल ऑर्डर कशा पद्धतीने बॅटिंग करते ते महत्वाचं आहे. बॅटिंग ऑर्डर ज्या पद्धतीने घनश्यामला प्रमोट केले गेले. एका बाजूने साहिल चांगली बॅटिंग करताना मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतोय. पुढचा चेंडू बंटी तयार गोलंदाजी मार्कवर. हो यावेळेला अप्रतिम लेग ब्रेक पडल्यानंतर काय टर्न झालाय चेंडू. ही खासियत आहे बंटी यांची. थोड्याशा धावा वेगाने येत होत्या त्यांना थांबवण्याचं काम करण्यासाठी बंटीला इथे बोलवलं गेलं आणि बंटी मात्र 3 चेंडू हाताळताना अवघी एक धाव देते गडी बाद करते. कुठेतरी स्पीड ब्रेकरचं काम करताना आपण बघू शकाल. आम्ही पुनश्च विनंती करतोय वारंवार विनंती करतोय 3 दिवस झाले की आपल्याला गाडी पार्किंग करण्यासाठी भरपूर जागा अवेलेबल आहे. तुम्ही त्या जागेमध्ये पार्क करा प्लीज विनंती असेल. MH48 ची बाईक आहे X4415 आणि रोहनची दुबला जी बाईक आहे ती थोडीशी पार्किंग झोन मध्ये आपण पाठवायची आहे विनंती असेल. इथे मात्र एकदा वर्जित केली गेली आहे. धावसंख्या 1 ने आकार घेताना स्थिरावली गेली ती 27 धावा स्कोर कार्ड वरती. घनश्याम ऑन स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळतोय. 27 धावा धावफलकावर. बंटीच्या हातामध्ये चेंडू दिल्यानंतर स्कोर वरती थोडासा ब्रेक लावलाय गोलंदाजानं. फिल्डिंग जर आपण बघितली 30 सर्कल मध्ये शॉर्ट थर्ड मॅन आहे शॉर्ट पॉइंट आहे आणि त्यानंतर 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. डीप स्वीपर कव्हर आणि लॉंग ऑफ असं फील्ड सजवलं गेले. हो यावेळेला एका अँगलने गोलंदाजी करताना बंटी मात्र व्हेरिएशन वैविध्यपूर्ण चेंडू हाताळताना दिसतोय. 2 षटकामध्ये 25 धावा आणि त्यानंतर आपण बघतोय या षटकातील चेंडू झालेले ते 5 आणि धावा खर्च करतायत मात्र 2. अंतिम चेंडू असेल. घनश्याम हो यावेळेला उडवलाय चेंडूला डीप बॅकवर्ड. आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हर मधनं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर वेट केलं वॉच केलं त्यानंतर बॅटचं फेस ओपन करत चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. एक्स्ट्रा कव्हरला मिस्टर घनश्याम नावाचा ब्रँडेड चौकार. थँक्यू. षटक संपले आणि धावा बघायला मिळतात ते 31. फक्त 6 धावा दिलेले आहेत आणि धावसंख्या 31 वर पोहोचले. 31 धावा स्कोर कार्ड वरती. याच्यानंतर पुनश्च मी विनंती करतोय कन्सारा टायटन्स विपक्ष MSK वॉरियर्स नेक्स्ट मॅच खेळी जाईल. चला त्वरित फील्ड अरेंज करून घ्या. 31 धावा स्कोर कार्ड वरती. न्यूमॅन गोलंदाजी मार्ग वर दाखल होईल. जयश 11 संघ मिस्टर दीपक तर एका बाजूने साहिल विस्फोटक बॅटिंग खेळताय. एक अनोखा अंदाज त्यांनी पेश केलाय आणि प्रामुख्याने प्रत्येक चेंडूला रीड करत मेरिट प्रमाणे बॅटिंग करतोय. कौतुकास्पद आहे. तसा चेंडू त्या दिशेने मात्र बॅटिंग करताना मिस्टर साहिलला बघायला मिळतोय. या स्पर्धेतील सर्वोच्च धावा त्याच्या नावावरती आपल्याला बघायला मिळतात. सर्व जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने ऑरेंज कॅपचा हकदार हा साहिल झालाय. परागला मात्र थोडस मागे ठेवत आता मात्र साहिल पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा चेंडू मिस्टर दीपक. उलटा चेंडू या वेळेला हळवारपणे एक्झिक्यूट केले गेले. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला धावसंख्या 32 वर स्थिरावताना लॉस ऑफ 1 विकेट. काफी खूबसूरत गेंदबाजी और बेहतरीन बल्लेबाजी का जो तालमेल पिच मैदान में नजर आ रहा है वो काफी खूबसूरत है. तो इसीलिए वानगांव प्रीमियर लीग का एक मौका है आपके पास कि बेहतरीन खेल के अपने नाम को 4 चांद लगाए बीच मैदान में. ही वेळेला मात्र आपण बघू शकाल चेंडूला कट केले गेले. डॉट बॉल. घनश्याम मात्र या ठिकाणी दीर्घावधी चेंडू खेळताना 32. बाबूजी गायकवाड यांनी बाईकची इथे पार्क केलेली आहे. त्यांना मी विनंती करतोय की आपण पार्किंग झोन मध्ये आपली गाडी पार्क करायची आहे.
पुढचा चेंडू. यावेळेला मात्र आपण बघू शकाल बॅक टू बॅक डॉट बॉल जर गेले तर एनव्हीएम संघ थोडासा टेन्शन मध्ये येऊ शकतोय, कारण ज्या पद्धतीने घनश्याम आपण बघू शकाल 2 डॉट बॉल खेळलाय. षटक क्रमांक आपण बघताय या ठिकाणी चौथा हाताळलं जाते आणि थोडस प्रेशर मध्ये या ठिकाणी घनश्याम. याही वेळेला डॉट बॉल बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू. एका चांगल्या रिदम मध्ये मात्र एनव्हीएम संघानं फाउंडेशन बिल्ड केलं होतं, त्यानंतर मात्र बंटी आले आणि आता आपण बघताय मिस्टर दीपक 4 चेंडू मध्ये अवघी 1 धाव देत पूर्णतः प्रेशर कन्वर्ट केलंय मिस्टर घनश्याम कडे. या संकटातून या प्रेशर मधून त्यांना पुढे यावं लागेल. बघूया दीपक तयार, राईट मोर्थ विकेट. फुल टॉच चेंडू आणि एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय तो सीमारेषेच्या जवळ. तद्वार दुसऱ्या धावेचा अटेम आहे मिस्टर साहिल यांचा. 2 धावा परिपूर्ण आणि धावसंख्या 34. 5 चेंडू मध्ये अवघ्या 3 धावा, मागच्या षटकामध्ये फक्त 6 धावा. एकंदरीत इकॉनॉमिकल गोलंदाजाची कामगिरी उंचावताना आणि एनव्हीएम संघाला थोडस अडचणीमध्ये आणताना हे दोन्ही संघ बंटी असतील आणि मिस्टर दीपक दोन्ही गोलंदाज. काही वेळा मात्र ऑन साइडला चेंडू एक्झिक्यूट केला गेला, वेगानं मात्र कार्पेटला रोल करत ऑर्थोडॉक्स लॉंग आणला, चेंडू जातोय तद्वारा 2 धावा. साहिल मात्र वेगानं डेंजर इन कडे येत आहेत. याही चेंडूवरती 2 धावा आल्यात. एकंदरीत आपल्याला धावा बघायला मिळतात स्कोर कार्ड वरती 36. 9च्या सरासरीने 36 धावा. एंड ऑफ दी 4th ओव्हर, लॉस ऑफ 1 विकेट. ऐकूया आपण डिझेल आणि येऊया पुण्याच्या लाईव्ह ऍक्शन मध्ये. थँक्यू. चला कम से कम टीम मीटिंग त्वरित आपण फील्ड अरेंज करूया. जयश 11 संघ 36 धावा ऑन स्कोर कार्ड. विमान आपण बघताय मिस्टर जयेशला प्राचारण केले गोलंदाजी मार्कवर. 36 धावा. इथून साहिल कडे स्ट्राईक आहे आणि साहिल एक आक्रमक फलंदाज आहे आणि जी पल्सर आहे ब्लॅक कलरची आपण बघतायत 8335 असा ज्याचा नंबर आहे. गाडी मालकाला आम्ही विनंती करतोय पार्किंग झोन मध्ये आपण गाडी पार्क करा. प्रेमळ निवेदन. न्यूमन जयेश 36 धावा स्कोर कार्ड वरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये साहिलची जिम्मेदारी इथून वाढले. जयेश तयार गोलंदाजी मार्गवर 10th ओव्हर मध्ये प्राचारण केले जयेश यांना. यावेळेला मात्र चेंडूला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र मिड ऑफला जातोय. एकदम मात्र वेगानं परिपूर्ण करत आणि तिथपर्यंत दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण. थोडीशी मिसफील्ड आणि इथे मात्र साहिलला स्ट्राईक मिळते. 38 धावांत बोर्ड लागले जात आहेत आणि इथून साहिल कडे स्ट्राईक आलेली आहे. म्हणजे जर या चेंडूवरती जर एखादा मोठा प्रहार झाला तर नक्कीच त्या धावा आहेत त्या कुठल्या खेळाडूच्या नावावरती लिहायच्या आहेत हा एक प्रश्न सुद्धा पडू शकतोय. थोडीशी मिसफील्ड झाली जिथे आपण बघताय घनश्यामकडे स्ट्राईक होती सत्यम, त्याच्यानंतर ती साहिलकडे आले. 38 धावांत बोर्ड. या वेळेला मात्र फुल टॉच चेंडू, संधी होती, संधी हुकले साहिल कडनं. 38 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतायत. आजचा या स्पर्धेचा VPL चा 3रा दिवस. त्याच्यानंतर कंसारा टायटन्स विपक्ष MSK वॉरियर्स या 2 संघामधली लढत आपल्याला बघायला मिळेल. कंसारा टायटन संघ खूप चांगली कामगिरी करतो या स्पर्धेमध्ये. यावेळेला स्वीप केलंय चेंडूला, परंतु मिड विकेट मध्ये खेळाडू आहे. एकदम परिपूर्ण चांगला थ्रो. धावसंख्या 1 ने पोहोचले 39 वर. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि जर आपण डगआउट मध्ये बघितलं एनव्हीएम संघाचे तर मातब्बर खेळाडू अजून डगआउट मध्ये बसलेले आहे. इथे अप्रतिम फ्लिकचा फटका आहे. नो हो अप्रतिम फिल्डिंग. तालिया या ठिकाणी वाजवल्या जाते. सुंदर 3 धावा सेव्ह करताना आपण बघतायत. धावसंख्या 40. रुपेश अतिशय अप्रतिम फिल्डिंग मिड विकेट मध्ये ग्रुपेशच्या माध्यमातून 40 धावा झालेले आहेत. पुढचा चेंडू जयेश समर्थ आहेत मिस्टर साहिल.
याही वेळेला गतीला परिवर्तन केलंय, मात्र एकदा रोखू शकणार नाहीये. 41वा ऑन अ स्कोर कार्ड. चांगलं षटक आपण बघू शकाल. चेंज ऑफ द पेस गतीला वारंवार परिवर्तन करताना 41वा स्कोर कार्ड वरती शेवटचा चेंडू असेल. पहिला गडी बाद 25 धावांवरती झाला, त्यानंतर 16 धावांची पार्टनरशिप झाले इथे. अंतिम चेंडू समोर देतो घनश्याम. उलटा चेंडू करून खेळला, एक्झिक्यूट केला आणि सरळ चेंडू मिड विकेट मधून सीमा रेषेच्या बाहेर चौकार येताना धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोहोचले तब्बल 45 वर डिझेला. आणि येऊया पुण्याच्या मॅच कडे. 45. थँक्यू. 45 धावा 9च्या सरासरीने ते येताना आपण बघू शकाल. अंतिम 6 चेंडू आणि इथून मात्र साहिल कडनं भरपूर अपेक्षा वाढल्यात NVM CC वानगाव संघाला. तर अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज मिस्टर दीपक. 45वा 45 रन लॉस ऑफ 1 विकेट. आम्ही विनंती करते विपुल चिबारी सरांना की आपली 4 व्हीलर याची आपण थोडीशी रस्त्याच्या बाजूने लावली, ती थोडीशी पार्किंग झोन मध्ये पार्क करा. विपुल चिबारी सरांना मी विनंती करतोय आपली 4 व्हीलर आपण. आणि नक्कीच या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचलेली 46. विमान सत्यम ठाकूर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 46वा स्कोर. अंतिम 5 चेंडूचा खेळ शेष आहे. पहिला विकेट 25 धावांवरती, त्यानंतर 46 धावांवरती दुसरा विकेट. तब्बल 21 धावांची साजेदारी सेकंड विकेट साठी झालेली आहे आणि अंतिम 5 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. धावा स्कोर कार्ड वरती दीपक तयार गोलंदाजी मार्गवर. या 5 चेंडूवरती भरपूर काही अवलंबून राहणार आहे. तू जर धावा आल्या खऱ्या अर्थाने 5 चेंडू मध्ये 10-12 धावा जर येत आहेत, एक चांगलं बॅटल बघायला मिळेल. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या लढतीमध्ये NVM संघ सत्यम ठाकूर एक आक्रमक फलंदाज कडे दाखल झालेले आहेत. तर स्ट्राईक कडे आपण बघतोय मॅन इन गोल्डन फॉर्म ऑरेंज कॅपचा हकदार मिस्टर साहिल. विपुल चिबारी सरांना मी धन्यवाद देतोय, त्यांनी आम्ही केलेल्या सूचना फॉलो केल्याबद्दल. थँक्यू विपुल चिबारी साहेब. इथे इनसाइड आउटचा फटका सजवला गेलाय. लॉंग ऑफच्या वरनं फेकून देतोय सरळ. NVM संघाचं पॅटर्न दाखवताना आलाय दमदार बहारदार षटकार यष्टीचे. दरम्यान 52 धावा स्कोर कार्ड वरती 31 धावांवरती खेळतोय. विस्फोटक इनिंग 17 चेंडूला फेस करत मिस्टर साहिल. यावेळेला मात्र लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा वळवला होता. धावसंख्या 1 ने टीमच्या 53 धावा आपण बघू शकाल टोटल टीमच्या होत आहेत. आणि जर साहिल यांच्या आपण वैयक्तिक स्कोर बघितला तर 32 धावा 18 चेंडू मध्ये. $53 रन्स स्कोर कार्ड वरती. सत्यम दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. हार्ड हिटर फलंदाज म्हणून सत्यम ठाकूरकडे जिम्मेदारी वाढले इथे. या 3 चेंडू मध्ये जर त्यांच्या बॅटमध्ये धावा येत आहेत तर त्यांच्या गोलंदाजांना तो एक सायकोलॉजी ऍडव्हान्टेज, मानसिक आधार देण्याचं काम करेल मिस्टर सत्यम. उलटा चेंडू कार्पेटला रोल करत एक्झिक्यूट केला गेलाय. चेंडू जातोय सरळ मिड विकेटला. धावसंख्या 54 वर जाऊन स्थिरावेल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. 54 धावा. चला टॉस साठी यायचं आहे. कंसारा टायटन्स विपक्ष MSK वॉरियर्स. नेक्स्ट मॅच
56 धावा. पुढचा चेंडू साहिल. ओ यावेळेला आडव्या बॅटने गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे आणि तिथे मात्र ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला झेल मध्ये परिवर्तन केलंय रुपेशनं आणि मात्र साहिल तंबूच्या आसऱ्याला परतलाय. साहिलने खूप चांगली बॅटिंग केली. टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत डगआउट मध्ये होणं गरजेचं आहे. साहिल वेल प्लेड. अंतिम चेंडू असेल. धावा स्कोर कार्ड वरती 54. अतुल येतोय ना. नक्कीच साहिल आपण यायचंय आपल्याला. ऑरेंज कपचा पण मानकरी आहात तर नक्कीच ती तुम्हाला दिली जाईल. साहिल आपण तद्वर. अंतिम चेंडू निर्माण अतुल दाखल झालाय. ओ यावेळेला आपण बघू शकाल आणि इथे मात्र डॉट बॉल जिंकण्यासाठी टार्गेट 55. चला साहिल या आणि मी संतोषजी राऊत सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. साहिल या आपण आणि दोन्ही संघाचे संघनायक एका बाजूने कंसारा टायटन्स विपक्ष MSK वॉरियर्स. MSK वॉरियर्स विपक्ष कंसारा टायटन्स. बोथ टीम कॅप 55 टू विन. चला या टॉस साठी या कंसारा टायटन्स संघाचे संघनायक आणि MSK वॉरियर्स. चला त्वरित यायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. तत्पूर्वी साहिल आपण या आणि अनुराग यांना मी विनंती करतोय हे क्षणचित्र आहेत क्षणचित्रची आपण आहेत ते प्लीज कॅमेरामध्ये कॅच करायचे आहेत कारण या स्पर्धेतील सर्वात जास्त धावा बनवणारा खेळाडू आपल्या टॉस बॉक्स कडे येतोय. मिस्टर साहिल मॅन इन गोल्डन फॉर्म. ज्यांच्या मुन्ना जसवाल आम्हाला सांगतायत की टोटल धावा झालेले आहेत 126. 126 धावा या स्पर्धेमध्ये. पराग 96 धावांवरती आहेत आणि त्यांना डॉमिनेट करत त्यांना थोडस मागे टाकत या ठिकाणी मात्र साहिल ठरतोय ऑरेंज कॅपचा मानकरी. कंसारा टायटन संघ या पण टॉस साठी त्वरित. साहिल आपण सन्मान आहे आणि तो देत आहेत आदरणीय संतोषजी राऊत सरांच्या माध्यमातून. आपण बघू शकाल साहिल साठी जोरदार टाळ्यांचा गजर. वेल प्लेड साहिल. हा सन्मान आहे ऑरेंज कॅप. आपण बघू शकाल 12 चौकार आणि 10 सिक्स. साहिल अभिनंदन असेल. आणि कसं वाटतं या सन्मानाचा ताज तुम्ही मिरवतात कसं वाटतं? सारखा खेळत होतो थोडा पण थोडी मारली यावर्षी मला बरं वाटत आहे. नक्कीच बेस्ट ऑफ लक तुम्हाला मॅच साठी. तर या बो टीम कॅप्टन कंसारा टायटन्स विपक्ष MSK वॉरियर्स आदरणीय संतोष सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. कंसारा टायटन्सचा कॉल असेल. तर आपण बघतोय संतोष सर कॉइन स्पिन करतायत. हेड इज कॉल आणि याला आहे टेल. टेल येताना टॉस जिंकला या ठिकाणी. आपण बघू शकाल काय असेल आपला निर्णय आणि कसं वाटतं या ठिकाणी दुसरी मॅच आहे. तुम्ही या स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करतायत. आता पुढे जाण्यासाठी काय असेल तुमची स्ट्रॅटेजी? एक चांगला संघ तुमच्या समोर आहे ज्याने आपले 4ही मॅचेस जिंकलेले आहेत. त्यासाठी काय असेल तुमचा गेम प्लॅनिंग ओपोनेंट टीम साठी? निश्चितच कंसारा टायटन्स काय चांगल्या रिदममध्ये 4 पैकी 4 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. आम्ही काही मागे नव्हतो. आम्ही 4 मधले 3 सामने जिंकलेले आहेत आणि त्यांचा विजयी घोडदौड आहे ती थांबवण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू आणि नाणेफेक जिंकल्यावर मी प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहोत आणि त्यांना फलंदाजीसाठी आमंत्रित करणार आहोत. चांगला संघ याचं टार्गेट काही सेट केलं नाही पण आम्ही 2 सामन्यामध्ये चांगली चेस केलेली आहे. एका मॅचमध्ये आम्ही 74 चेस केलेले आहेत. एका मॅचमध्ये आम्ही 65 चेस केलेले आहेत. तर त्यापेक्षा कमीमध्ये यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. त्यांच्याकडे सुद्धा चांगले खेळाडू आहेत. आनंद आहे, सुभाष आहे, कुणाल आहे, हेमंत आहे. हेमंत सगळे चांगले खेळाडू आहेत. केतन आहे. केतन म्हणजे
खरा कंसारा टायटन्सचा मास्टर माइंड केटन आहे, त्यांना मला त्याला खरं थांबवायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून हा संघ चांगला प्रयत्न करत आहे. तर निश्चितच आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि एक चांगलं क्रिकेट आम्ही तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत. नक्कीच या ठिकाणी लागोपाठ 4 संघ 4 सामने आपण जिंकले. तुमचं अभिनंदन असेल कंसारा टायटन्स संघ. जे तुमचं रिदम आहे त्या रिदमच्या मागचं राज काय आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. प्लेयर आहेत सगळे आमचे जे प्लेयर आहेत ते सगळे टीम प्लेयर आहेत. सगळे एकमेकांना घेऊन चाललेले आहेत. नक्कीच बेस्ट लक बोर्ड टीम कॅप्टन टॉस बॉक्स कडून रिपोर्ट या ठिकाणी आपण बघतोय. MSK वॉरियर्स वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. जाऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये. मॅचला प्रारंभ होतोय. 55 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले आणि गोलंदाजीला प्राचारण केले ते गोलंदाज आपण बघतायत. साहिल आणि सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघतायत. सँडी आणि बंटी ही जोडी. 55 धावांचं टार्गेट. NVM संघ टाळ्यांच्या गजरामध्ये मात्र स्टार्ट देताना बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. होऊया साहिल गोलंदाजी मार्गवर असेल तर त्यांच्या समोर तेवढेच ताकदीचा गोलंदाज मिस्टर सँडी. साहिल तयार गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू घेऊन चेंडू बॅक टू द बॉलर खेळला गेला. इथे सुंदर टाळ्यांचा गजर पुनश्च बघायला मिळतोय आणि ती गरज आहे खऱ्या अर्थाने. NVM संघ 55 धावा झालेले आहेत. 55चं टार्गेट सेट केले आणि तिथून येणारा प्रत्येक डॉट बॉल त्यांना ऊर्जा देईल. तर जयश 11 चेंडू. ओहो, याही वेळेला डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. साहिल मात्र सुंदर स्टार्ट. जबरदस्त आगाच एक डिसिप्लिन चेंडू हाताळतोय. सँडीच्या याही वेळेला डॉट बॉल. अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे खूबसूरत सा मोड़ समझ के छोड़ देना ही अच्छी बात है. सुंदर गोलंदाजी. डॉट बॉल. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी मिस्टर साहिल कडनं. आणि साहिलने जे खऱ्या अर्थाने खुल्या मनानं कबूल केले की थोडंसं टेन्शन होतं, थोडंसं घाबरत केलत होता, परंतु आज मी सर्वोच्च धावसंख्या माझ्या नावावरती नोंदवलेली आहे. 126 धावा माझ्या नावावरती आहे. त्याच्या मागचं कारण त्यांनी दाखवलेली एक अप्रतिम खेळी. वळूया साहिल यांच्या गोलंदाजीकडे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जाईल. अतुल चेंडूला फील्ड करेल. अतुलने सुद्धा ही स्पर्धा खूप चांगली गाजवले. योग्य वेळी मात्र संघाला साथ दिली अतुलने. त्याच्यानंतर सत्यम ठाकूर यांची गोलंदाजी प्रभावित करणारी राहिले. एका बाजूने नित्यमने एक अप्रतिम साथ दिले गेले. सर आपण NVM संघ बघितला तर एक आर्टिस्टिक परफॉर्मन्स त्यांचा बघायला मिळालाय. तर दुसऱ्या बाजूने सँडी असेल, बंटी असेल, यांची कामगिरी खूप चांगली झालेली आहे. त्याही संघामध्ये मातबर खेळाडूंचा भरणा आहे आणि एक चांगलं बॅटल तमाम क्रीडाप्रेमींना आम्ही दाखवू असं दोन्ही संघाच्या संघनायकांनी म्हटलंय. पुढचा चेंडू. इथे मात्र लेग गली रिझनला फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. थोडंसं फंबल जरूर झालेले आहेत, परंतु 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या 1 ने आकार घेताना जाऊन स्थिरावले ती 2 धावा स्कोर कार्ड वरती. बॅटने या ठिकाणी 1 धाव येते आपण बघू शकाल पंच सांगताना. अंतिम चेंडू असेल साहिलचा. एक जिम्मेदार गोलंदाज म्हणून पुढे येते. इकॉनॉमिकल षटक इथे हाताळले जाते. चांगली गोलंदाजी आहे. 38 सर्कलच्या मधून मात्र गोलंदाजी हाताळताना एका रिदमने गोलंदाजी हाताळतोय आणि एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी त्यांची बघायला मिळते. इथे मात्र शेवटचा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळायचा हवा होता, मात्र कुठेतरी थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट बघायला मिळाले. पंच नो चेंडू घोषित करताना 1+1 2 धावा इथे बघायला मिळतात. टोटली 4 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेत. 55चं टार्गेट सेट आहे. शेवटचा चेंडू फ्री हिटचे संकेत आहेत. तयार गोलंदाजी मार्कवर मिस्टर साहिल.
ओ यावेळेला फ्री हिट आणि चेंडू हवेमध्ये. सत्यमच्या हातामध्ये विसा होता ना, परंतु आपण बघू शकाल फ्री हिट आहे आणि धावसंख्या 5 वर स्थिरावली गेली. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलंय आणि धावा आहेत 5. येणारे चेंडू आहेत ते 30. धावा बनवायच्या त्या 50. रिक्वायर्ड रन रेट 10चा असेल. ऐकूया आपण मनीषला आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. तर आपण बघतायत आमच्या टॉस बॉक्स कडे मॅन ऑफ द सिरीजची सायकल आपण बघू शकाल पिंटू दादा सरांच्या माध्यमातून जी आम्हाला प्रोव्हाइड केली गेली आहे. उपसभापती पंचायत समिती डहाणू यांच्या माध्यमातून आपण बघू शकाल एक सुंदर बाईक ची मॅन ऑफ द सिरीज जो होईल त्यासाठी मात्र नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. तसेच आपण बघतायत एक शिस्तप्रिय कर्तव्य दक्ष तहसीलदार साहेब म्हणजेच आदरणीय अरविंदजी देशमुख साहेब सरांच्या माध्यमातून जो उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज राहणार आहे त्याच्यासाठी नक्कीच महसूल विभाग यांच्या माध्यमातून 2501 रुपयाचं पारितोषिक असेल हे आपण लक्षात घ्यायचं आहे. हे सर्व जे आमचे दानशूर दाते आहेत ते खऱ्या अर्थाने या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करतायत आणि म्हणूनच अल्पावधीमध्ये एक उच्चस्तरीय स्पर्धा म्हणून नावलौकिक मिळवताना संपूर्ण पालघर संपूर्ण डहाणू आणि संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने वानगाव प्रीमियर लीगचं कौतुक सातत्याने होते. त्याच्या मागचं कारण एक दर्जेदार टुर्नामेंट एक डिसिप्लिन आपण सातत्याने मैदानाच्या आतमध्ये हाताळत आहोत. गोलंदाजी मार्कवर सत्यम आलाय. ते पुलटो चेंडू मात्र टायमिंग खूप चांगला आहे. तिथे फलंद क्षेत्ररक्षक एफर्ट लावण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र त्यांना डॉमिनेट करून वन्स बाउन्स जातोय सीमा पार चौकार. टिसे चारने आकार घेताना स्थिरावली गेली ती 9 वर. पुलटॉस चेंडू खूप चांगला क्रीजचा उपयोग केला गेला मिस्टर बंटी यांच्या माध्यमातून आणि चेंडूला सरळ एक्झिक्यूट केलं गेलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मधनं येतो इथे. चला मी इथे आपण लेग बाईच्या रूपाने एकदा वर्जित केले गेले आणि आणखीन एक सूचना मी सांगतोय म्हणून मित्रांनो तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये फक्त 12th मॅन आणि आमच्या कमिटीचे मेंबर याच्या व्यतिरिक्त कोणीही राहणार नाहीये. प्रेमळ निवेदन असेल आणि ह्या ज्या आम्ही सूचना करतोय ते तुम्ही फॉलो करा. इतर कोणी इथे थांबणार नाही याची आपण नोंद घ्या. थोडंसं शिस्तीचं पालन करा कारण आपण एक दर्जेदार टुर्नामेंट्स खेळतोय. एक सुंदर लीग आपण खेळतोय. ठाकूर ब्रदर्स प्रेझेंट्स वानगाव प्रीमियर लीग आपण बघतायत. धावा स्कोर कार्ड वरती इथे 10 आणि प्रामुख्याने खेळाडू कक्ष जो आहे त्या खेळाडू कक्षामध्ये सुद्धा फक्त खेळाडू बसतील. इथे अतिशय सुरेख चेंडूला एक्झिक्यूट केला गेला. चेंडू वन्स बाउन्स ओव्हर द रोप चौकार. आणि प्रामुख्याने जे खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामध्ये ज्या खुर्च्या उपलब्ध आहेत चेअर्स उपलब्ध आहेत त्या खेळाडूंसाठी त्याची आपण नोंद आणि त्याच्यामध्ये फक्त खेळाडू बसतील हेही आम्ही या ठिकाणी सूचित करतोय. त्याचा पण दक्षता घ्या आणि खेळाडू कक्षामध्ये इतर कुणीही बसू नका याची आपण नोंद घ्या. धावा स्कोर कार्ड वरती 14. सँडीच्या बॅटमधनं इथे मात्र चौकार आलाय. 55 धावांचा पाठलाग करताना आपण बघतोय संघ आहे तो जयेश 11. याच्यानंतर दरम्यान चौदा धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहे. सुंदर बॅटिंग सँडी यांच्या बॅटमधनं चौकार आलाय. सत्यम ठाकूर पुनश्च गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपण बघू शकाल. राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना ते मात्र दाखल झालाय. षटक क्रमांक 2 घेऊन
मिस्टर सत्यम ठाकूर, तर समोर आहे त्यांच्या तेवढ्याच ताकदीचा फलंदाज सँडी. इथे पुणेश ओ चांगला एफर्ट नित्यम यांच्याकडनं एकदा वर्चित केली गेली. धावसंख्या 15 धावा स्कोर कार्ड वरती. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट होता. शॉट मिडॉनला मात्र संधी होती झेलची. आणि ही जी संधी असते, जे तुम्हाला हाफ चान्सेस असतात, ते जेव्हा तुम्ही फुलमध्ये कन्वर्ट करत असतात तेव्हा तुमचा खेळ प्रामुख्याने खूप पुढे जात असतो. 15 धावा स्कोर कार्ड वरती. चेंडू झालेले त्या षटकातील 4. पुढचा चेंडू घेऊन सत्यम ठाकूर. ओ या वेळेला मात्र आपण बघू शकाल सुंदर अपील. फेटाळे जाताना गुड बॉल. धावसंख्या 15 वर स्थिरावली गेली. उंच पुरा असा सत्यम ठाकूर आपल्याला बघायला मिळतोय. त्यांची उंची आपण बघितली तर लगभग 6 फूटच्या घरात असेल. आणि जर चेंडू ज्यांचा जो पडतो तो जवळजवळ 7.5-8 फुटावरून चेंडू येतो. एक चांगल्या रिदमने गोलंदाजी करताना मिस्टर सत्यम. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. इथे मात्र शॉर्ट बॉल आणि सुंदर स्विच हिट. चेंडू सरळ षटकारामध्ये परिवर्तन झालाय. धावसंख्या 6 ने फ्लाय होताना पोहोचलंय 21 वरती. षटक क्रमांक इथे संपलाय ते दुसरं. आता येणारे 24 चेंडू आणि तुम्हाला धावा बनवायच्या त्या 34. ऐकूया आपण डीजेला आणि येऊया पुण्याच्या मॅच मध्ये. थँक्यू. साहिल पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. 10.50च्या सरासरीने 21 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 34 ची गरज आहे. आणि ते मात्र रिस्ट्रिक्शन रिलीज झालंय. आता 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू सजवले गेले आहेत. मिस्टर साहिल गोलंदाजी मार्कवर दाखल होताना समोर आहे तो मिस्टर सँडी. षटक क्रमांक 3, चेंडू क्रमांक 1. इथे इनसाइड आउटचा फटका. नो चान्स एनी फिल्डर. चेंडू गॅप मध्ये जातोय. लेफ्ट हेड कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमा पार चौकार येताना धावसंख्या 25 वर स्थिरावली गेली. 25 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. अतिशय अप्रतिम विस्फोटक बॅटिंग. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जयश 11 संघ आपली आक्रमकता दाखवताना. चेंडू ज्या वेळेला मात्र रडारमध्ये येतो त्या वेळेला मात्र आक्रमकता ही प्रामुख्याने सँडी असेल, बंटी असेल यांच्या माध्यमातून बघायला मिळते. धावसंख्या स्थिरावली गेली ती 25. अजूनही 30 धावांची गरज आहे येणारे 23 चेंडू मध्ये. दरम्यान तयार होताना पुण्याशी आपण बघताय मिस्टर साहिल. फिल्डिंग थोडीशी तब्दिली बघायला मिळत आहेत. लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण सत्यमाना बघू शकाल. एक एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे. आणि ते मात्र ऑन साइडला थोडंसं प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न आहे. 38 सर्कलमध्ये ऑफ साइडचं क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर एक फर्स्ट स्लिप लावली गेली. त्याच्यानंतर शॉर्ट गली शॉट स्वीपर कव्हर सजवला गेलाय. गोलंदाजी मार्कवर साहिल. चेंडू क्रमांक 2 घेऊन समोर जाईल तो सँडी. ते आपण बघू शकाल लेग गलीच्या खेळाडूला मात्र इथे सजवलं गेले शॉट एक्स्ट्रा कव्हरला. तयार पुढचा चेंडू मिस्टर साहिल. यावेळेला मात्र चाल विणलं होतं व्यतुल. ज्या पद्धतीने आपण बघू शकाल काय फिल्डिंग सजवली आहे त्यांनी. चेंडू सुद्धा तेवढ्या साथीचा होता. थोडासा चेंडू अतुल पासून दूर राहिला आणि ते एक धाव परिपूर्ण केले. गुड बॉलिंग आणि एक अप्रतिम गेम प्लॅनिंग. धावसंख्या 1 ने आकार घेताना 26. अजूनही 29 धावांची गरज आहे. 29 रन्स की आवश्यकता है. अगर बात करेंगे तो आने वाली गेंदें अगर देखेंगे तो 22 गेंदों में 29 रन की दरकार है. साहिल जैसे एक होनहार गेंदबाज को बुलाया गया बंटी और सैंडी के सामने. दौर में जिस तरह से शुरुआत देखने को मिली है जयश 11 की वो काबिल तारीफ है. 55 रनों का पीछा करते हुए अब तक सटीकता, अनुशासन से बल्लेबाजी
और आक्रामकता का और संयम का एक लाजवाब मिश्रण उनके बल्लेबाजी में देखने को मिला है। साहिल अपना दूसरा ओवर इस इनिंग का तीसरा ओवर और तीसरी गेंद लेके सामने। इस समय बंटी इस फुल टॉस, जरूर गेंद वंस बाउंस सीमा रेखा के बाहर सुपर कवर से गुजरती हुई 4 रन से स्कोर इस समय आगे सरकता हुआ 30 के ऊपर। अभी भी 25 रनों की जरूरत है आने वाले 21 गेंदों में। अब धीरे धीरे जो प्रेशर था जैश 11 के बल्लेबाजों की तरफ, सो रनों और गेंदों के बीच में जो तफावत थी, जो डिफरेंस था, उनको कम करने का प्रयास है। धीरे धीरे लक्ष्य की तरफ अपने कदम को अग्रसर कर रहे हैं। मिस्टर साहिल तैयार। इस बीच अगली गेंद, ये भी फुल टॉस, खराब गेंदबाजी और ये गेंद एक बार फिर लॉन्ग ऑन से, लॉन्ग लेग रीजन से इस समय गेंद सीमा रेखा के बाहर। 36 रन इस समय स्कोर थैंक यू। 19 ओव्हरची गरज आहे, 19 रन की जरूरत, 36 रन स्कोर कार्ड पर। इस ओवर में अगर बात करेंगे 4 गेंदें डाली गई, तब्बल 15 रन खर्च करते हुए, 2 चौके और 1 सिक्सर। विस्फोटक बैटिंग मिस्टर बंटी के द्वारा मैदान के हर कोने में जिस तरह से गेंद को रीड करके अपने बैट के फेस को ओपन करते हैं, एक लाजवाब गैप को देखकर अपने बल्लेबाजी के ताकत को दिखाते हैं। साहिल तैयार एक बार फिर। इस बार थोड़ी सी शॉर्ट रखी गई गेंद थी, सिंगल जरूर मिलेगा। 37 रन स्कोर कार्ड के पर 18 रन की जरूरत। अभी भी 19 गेंदों में 18 की जरूरत है। आखिरी गेंद इस ओवर की शेष। सामने सैंडी, साहिल तैयार एक बार फिर गेंदबाजी के लिए। आखिरी गेंद, ओ इस बार सिंगल लेके स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे। डॉट बॉल जरूर आ चुकी है। अब 18 गेंदों में 18 रन की जरूरत, 6 के अवसर से रन बनाने हैं। मॅच की बात करेंगे, पाणी हवंय मैदानाच्या आतमध्ये, पाणी घेऊन जा। ऐकूया पण डीजेला। आनंद गेंदबाजी के लिए बुलाते हुए 18 गेंदों में 18 रन की जरूरत है। राजन गेंदबाजी के लिए समय। राजन गेंदबाजी के लिए समय। 18 गेंदों में 18 रन की जरूरत है। देखना है राजन क्या है यहाँ पर इस मैच में। एनवीएमसीसी वानगांव के लिए वापसी करने के लिए क्या मैजिक स्पेल डालेंगे, ये भी देखना होगा। क्रिकेट के मैदान में पलक झपकती, परिस्थितियां बदल जाती है। राजन को बुलाया गया अब गेंदबाजी के लिए, तो दूसरी तरफ शांत मुद्रा में एक खूबसूरत बल्लेबाजी का जलवा बिखेरते हुए जैश 11। इस बार हल्के हाथों से गेंद को जरूर खिलाया गया। गेंद जाती हुई डीप गली में, सिंगल का हिस्सा इस सिंगल के सारे स्कोर सरकता हुआ 38। 17 गेंदें 17 रन।
38 रन स्कोर। अंपायर के संकेत यहाँ पर नो। ऑफसाइड में जो 7 खिलाड़ी हैं तो यहाँ पर नो बॉल का कॉल। 1+1 यानी कि 2 रन जुड़े जाएंगे तो 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 39। तो अभी 16 रन की जरूरत होगी। तो देखना है फ्री हिट के संकेत अंपायर के द्वारा। मैच में प्रेशर पूरी तरह से बनाते हुए और ड्राइविंग सीट के ऊपर अब जयेश और बंटी की जोड़ी पूरी तरह से इस मैच के ऊपर हावी होती हुई। जरूर यहाँ पर सिंगल रन आए तो फील्डिंग चेंज हो सकती है। फ्री हिट में अगर आपकी स्ट्राइक चेंज होती है तो फील्डिंग चेंज हो सकती है, तो यहाँ पर फील्डिंग जरूर चेंज होगी। इस बीच अगली गेंद इस बार अंपायर के संकेत दोबारा नो बॉल के। इस बार नो बॉल। इस बार नो बॉल के कॉल और इस नो के सारे स्कोर आगे सरकता हुआ 40। फ्री हिट जरूर जारी रहेगा। 15 की जरूरत है, 17 गेंदें आनी शेष है। इस बीच अगली गेंद फुल टॉस। कदमों में चहलकदमी थोड़ी सी गेंद को मिड विकेट में खेला है, सिंगल जरूर मिलेगा। इस 1 रन के सारे स्कोर में इजाफा और स्कोर इस समय पहुंचता हुआ 41। 14 रन की जरूरत। 41 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब धीरे धीरे जो जीत की महक है जयेश 11 की तरफ बढ़ रही है। उसकी वजह ये विकेट लेने में थोड़ी सी असफलता मिली एनवीएम सीसी वानगांव टीम को, और विकेट इस ओवर की महज एक ही गेंद हो चुकी है, क्योंकि जहां तक 2 नो गेंदें डाली गई। अभी भी 14 रन की जरूरत है। 41 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस बार तैयार एक बार फिर मिस्टर राजन, सामने बंटी। ओ यहाँ पर बेटर लाइन है, ये अच्छी लाइन। ऐसी गेंदबाजी राजन को डालनी होगी, क्योंकि मैच में आने का प्रयास करना चाहिए। कोशिश कहते हैं ना कि आखिरी वक्त तक होनी चाहिए। मंजिल मिले या फिर तजुर्बा, दोनों ही चीजें दोस्तों नायाब होती है। और वो प्रयास निरंतरता के साथ में जिस तरह से बल्लेबाज अपनी जीत के लिए कर रहे हैं, गेंदबाजों का भी हक बनता है कि अपने जीत के लिए वो गेंदबाजी करे। तैयार एक बार फिर मिस्टर राजन गेंदबाजी के लिए। इस बार सम्मान दिया। गुड सेंसिबल क्रिकेट। देखा कि गेंद बहुत ही लाजवाब है, सम्मानजनक गेंद को खेला गया। 42 रन स्कोर कार्ड के ऊपर। अच्छी साझेदारी। 42 रनों की पार्टनरशिप मैं कहूंगा पहली विकेट के लिए। 3 गेंदें हो चुकी इस ओवर की। 42 रनों की साझेदारी। विकेट लेने में थोड़ी सी असफलता। ब्रेक थ्रू अगर मिलता तो जरूर डॉट गेंदें भी जाती और प्रेशर जरूर ओपोनेंट टीम के बल्लेबाजों की तरफ कन्वर्ट होता, लेकिन जिस तरह से साझेदारी हुई और जो प्रेशर पूरी तरह से गेंदबाजों के ऊपर कन्वर्ट हो चुका है। इस बार राजन ने लेंथ लाइन को ढूंढ लिया है। एक अच्छी लेंथ लाइन डॉट बॉल। और नंबर चौथी हम देख रहे हैं 4 गेंदें भी हो चुके हैं। तो कुल मिला के अगर बात करेंगे तो अभी यहां से 2 गेंदें और आनी शेष है। राजन तैयार और 42 रन स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि 13 रन की दरकार है अभी भी शेष। 14 गेंदें आपके पास होगी। राजन तैयार। बैक टू बैक बिंदी गेंदें डालने का जो प्रयास है वो काफी लाजवाब देखने को मिलता हुआ। इस बार बैक टू बॉलर, ये भी डॉट बॉल। गति को परिवर्तन किया, धीमी गति से गेंद को डाला है। मैच में वापसी करने का राजन का जो मन है वो डॉट बॉल से यहां पर जरूर बढ़ेगा, कॉन्फिडेंस लेवल बढ़ेगा। मुश्किलों से निखरती है शख्सियत यारो, जो झरना चट्टानों से न टकराए वो किस काम का। तो लगातार प्रयास भी होना आवश्यक।
13 गेंदें शेष है और 13 की दरकार है। आखिरी गेंद, राजन तैयार, फील्ड का थोड़ा सा मुआयना कर रहे, किस तरह से फील्ड को सजाया गया उन्होंने। उसके बाद में मिसेस सैंडी जो लाजवाब बैटिंग कर रहे अब तक। तो आखिरी गेंद लेके एक बार फिर राजन, सामने सैंडी। ओ इस बार लेट करके जरूर खेला, वहां पर फंबल, फील्डिंग खराब और गेंद सीमा रेखा के बाहर फरार। 4 रनों के लिए एसटी से। थैंक यू। आखिरी गेंद के ऊपर जो चौका आया है, यहाँ पर 12 गेंदें शेष है और 9 रन की जरूरत अब गेंदबाजी के लिए बुलाते हुए अंकुश ने कल काफी लाजवाब गेंदबाजी की थी। एक ओवर में 3 विकेट को चटकाया था अंकुश ने। वही अब गेंदबाज आ चुके हैं गेंदबाजी के लिए अंकुश। 12 गेंदें आपके पास है, 9 रन बनाने हैं, 10 विकेट उनके हाथ में है। तैयार अंकुश, सामने बंटी, बहुत ही बढ़िया लॉन्ग स्टॉप में फ्लैग लहराते हुए नजर आ रहे, आप देख सकते हो। इस बार अंकुश तैयार, 12 गेंदें शेष, 9 की जरूरत। इस बार तैयार अंकुश गेंदबाजी के लिए। सामने मिस्टर बंटी, 12 गेंदें 9 की दरकार है। 5 ओवर की पहली गेंद लेके लेफ्ट आर्म और अर्थ विकेट। यहां पर पहली गेंद को बड़ी शॉट में तब्दील करने का प्रयास और गेंद को लपकते हुए पहला ब्रेक थ्रू देते हुए मिस्टर अंकुश देर से आए दुरुस्त है। यहां पर विकेट आया है। मैच में बने रहने के लिए उम्मीद बनती हुई अंकुश के द्वारा एसटी से। हमने पकड़ ली है, सारी रात होगी धमाल, हर कॉपी में भर लेंगे चढ़ती जवानी समान। हमने पकड़ ली है, सारी रात होगी धमाल। तो 24 रन बना के बंटी यहां पर वापस जाते हुए, बहुत ही खूबसूरत बैटिंग। अब 11 गेंदों में 9 की दरकार है। ब्रेक थ्रू देते हुए पहली गेंद के ऊपर मिस्टर अंकुश, क्या यहां पर मैजिक स्पेल डाल के इस मैच को आखिरी ओवर तक ले जाएंगे? मैच में थोड़ा सा न्यूमैन अमय आ चुके हैं, वापसी के लिए अपने टीम के खिलाड़ियों को इंस्पायर करेंगे, आने वाला समय बताएगा। लेकिन 11 में 9 की दरकार जरूर है। भी न्यूमैन अमय आ चुके हैं, उनके सामने अंकुश 5 ओवर की दूसरी गेंद लेके लेफ्ट आर्म ओवर द विकेट एक एंगल से गेंदबाजी करते हैं। काफी अच्छी हाइट अगर देखने को मिलती हुई अंकुश की, और 4 विकेट उनके नाम पर है। इस बीच अगली गेंद, इस बार शॉर्ट गेंद थी, हल्के हाथों से गेंद को फाइन लेग में खेला है। सिंगल का इजाफा, इस सिंगल के सारे स्कोर आगे सरकता हुआ 47। अब 8 रन की दरकार आने वाले 10 गेंदों में। हमारे गोल्डन मैजिक फिंगर मिस्टर ओमकार, हाईएस्ट विकेट टेकर, हमारे साथ में बैठे हुए हैं। बहुत ही अच्छा रोल उनका रहा है। तो देखना एक बार फिर अंकुश तैयार, सामने मिस्टर सैंडी। दस गेंदों में 8 रन की जरूरत। क्रिकेट के मैदान में बहुत सारे ऐसे मैचेस है जो जब कम रन चाहिए तब मैच में थोड़ा सा टेंशन बना रहता है। देखना इस मैच में भी क्या वही समय आएगा।
ये भी एक एंगल में गेंदबाजी करने का प्रयास है, थोड़ी सी दिशाहीन गेंद इस समय नजर आती हुई, विच इज अ वाइड बॉल। इस बीच सिंगल का हिसाब और स्कोर 48। 7 रनों की दरकार अभी भी शेष है। इस बीच अगली गेंद मिस्टर अंकुश, इस बार थोड़ा सा गेंद को आगे खेला है, मिड ऑफ में गेंद साहिल वहां पर खड़े हैं। सिंगल के सारे 49 के ऊपर पहुंचता हुआ स्कोर 6 रन की दरकार है। अभी भी काफी खूबसूरत गेंदबाजी है मिस्टर अंकुश की, आते ही ब्रेक थ्रू दिलाया। अगर वो तीसरे और चौथे ओवर में अगर विकेट आ जाती तो थोड़ा सा मैच में एनबीएमसीसी वानगांव टीम वापसी कर सकती थी, लेकिन देखना है। अभी भी अगर बात करेंगे 6 रन की दरकार है और इस ओवर की गेंदें आनी शेष है 3। नौ गेंदे 6 रनों की जरूरत। कंसारा टाइटंस की नेक्स्ट मैच। इस बार मिस टाइम शॉट, दूसरी विकेट यहां पर अंकुश। सेलिब्रेशन आप देख सकते हो, अंकुश का कॉन्फिडेंस लेवल यहां पर लाजवाब है, क्योंकि अगर बात करेंगे कल उन्होंने एक ओवर डाला था 3 विकेट को चटकाए थे, आज भी ओवर डाला है 2 विकेट को उन्होंने चटकाए। कहीं ना कहीं इस गेंदबाज को थोड़ा सा अगर आगे गेंदबाजी के लिए लाते तो मैच में थोड़ा सा ट्विस्ट देखने को मिल सकता था। एक विकेट टेकर गेंदबाज उभरे मिस्टर अंकुश। कहते ना कुछ लोग हृदय पर ऐसा असर कर जाते हैं, टूटे हुए दर्पण में भी पूरे नजर आते हैं। मिलते कुछ क्षणों के लिए, लेकिन ताउम्र पूरे दिल में बच जाते हैं। दिल में बसने वाली गेंदबाजी है अंकुश की। जरूर मैच उनके हाथों से थोड़ा सा दूर जा रहा है, लेकिन वापसी कर रहे हैं मिस्टर अंकुश। अब न्यूमैन राकेश, अमय बैक टू पवेलियन। 49 रन स्कोर कार्ड के ऊपर 6 रन की दरकार है और गेंदें आने वाली शेष है 8। बहुत ही लाजवाब अंकुश की गेंदबाजी। अब न्यूमैन बीच मैदान में राकेश, सुर की 5वीं गेंद लेके इस बार ऑन साइड में जरूर खेला गया है। सिंगल आसानी के साथ में मुकम्मल होगा 5-0 और ये दूसरी भी पूरी। ये है क्रिकेट, जितना आप लेजी रहोगे बीच मैदान में ओपोनेंट टीम उतनी हावी रहेगी आपके ऊपर। ये जीवन का सिद्धांत है। यहां पर 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 51। अब 4 रन की दरकार 7 गेंदों में। आखिरी गेंद लेके तैयार मिस्टर अंकुश। ओ यहां पर बैट को ब्रश करते हुए शॉर्ट थर्ड मैन में अच्छी फील्डिंग, वहां पर डायरेक्ट हिट का अटेम्प्ट जरूर था। बैकअप बिल्कुल भी नहीं है, जहां पर रनों का बैलेंस कम है और खर्चा ज्यादा, क्योंकि 1 रन भी एक्स्ट्रा हुई है और वो भी रन अगर 2 बचते तो आखिरी गेंद और में काम में आ सकती थी। फिलहाल अब 6 में 2 की दरकार है। सुनेंगे डीजे मास्टर को और बीच आएंगे बीच मैदान में फॅशन करूनची पोर चालली कॉलेजला, ही पोर चालली कॉलेजला, लाली लावते गो होटाला बॉयफ्रेंड संगतीला, लाली लावते गो होटाला बॉयफ्रेंड संगतीला, लाली लावते गो होटाला बॉयफ्रेंड संगतीला, लाली लावते। थैंक यू। 6 गेंदों में 2 रन की जरूरत। राजन को बुलाया गेंदबाजी के लिए। आखिरी 6 गेंदे और 2 रन, 55 रनों का लक्ष्य, लेकिन बेहतरीन टफ फाइट देखने को मिली है। एकमात्र ऐसे गेंदबाज है अंकुश जिन्होंने 2 विकेट को चटकाया है। कहीं ना कहीं विकेट काफी देर से आए। बंटी और सैंडी की लाजवाब बल्लेबाजी और एक तरफ एक छोर को संभालते हुए मिस्टर सैंडी का जो इंडिविजुअल स्कोर है टोटल अगर बात करेंगे 67 का, और इस मैच की बात करेंगे तो 15 रन के ऊपर खेल रहे हैं। 6 गेंदों में 2 की दरकार। राजन अगर शुरुआती दौर में डॉट बॉल डालते तो ये मैच और थोड़ा लंबा जा सकता है। और यहां पर इस मैच को फिनिश करने का मन बनाते हुए सैंडी, एक लाजवाब फिनिश कि इनको खेल दिया सीधा डीप स्वीपर कवर रीजन से, सीमा रेखा के बाहर चौका। हार्ड लक एनबीएमसीसी बनगांव एंड हार्टी कांग्रेचुलेशन जय श्री 11। नेक्स्ट मैच कंसारा टाइटंस विपक्ष एमएस के वॉरियर्स।
एमएस के वॉरियर्स टीम के कप्तान से निवेदन रहेगा तुरंत आप फील्ड को अरेंज करें और कंसारा टाइटंस अपने ओपनिंग पेयर का भी आप रेडी रखें। कमेंट्री स्टूडियो में करेंगे हम हल्का सा परिवर्तन और सुनेंगे एक मिठास भरी आवाज हमारे लाड़के सर की। आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो जय हो। आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो जय हो जय हो। सच्ची मैंने जान गवाई है, नच नच कोयलों पे रात बिताई है। अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी, गिन गिन तारे मैंने उंगली जलाई है। आजा आजा जिंदे शामी आने के तले, आजा सारी वाले नीले आसमान के तले। नमस्कार तमाम दर्शकों का एक बार फिर मात्र हार्दिक स्वागत। ठाकुर ब्रदर्स आयोजित वानगांव प्रीमियर लीग सीजन 2 के तीसरे दिन में दूसरे मुकाबले में तमाम दर्शकों का स्वागत है। सारे आयोजकों को एक बार फिर मात्र संपूर्ण खेल प्रेमियों की तरफ से धन्यवाद देते हैं। एक लाजवाब भव्य प्रतियोगिता इस समय चल रही है और इसके साथ ही न्यू मैच यानी नया मुकाबला, दो ऐसी टीमें जिन्होंने इस प्रतियोगिता में क्रिकेट बहुत बेहतर खेला है, लाजवाब खेला है। इन दोनों टीम का अगर आप तुलनात्मक रूप से प्रदर्शन देखें इस प्रतियोगिता में तो काफी शानदार रहा है। केतन सोमवार मंगळवार कडोल अरे लीग आहे लीग थोडे टाइमात फोन करता हो काय। तो इसके साथ ही हम चर्चा कर रहे थे कि ये दोनों ऐसी टीम है जिन्होंने इस सीजन में अपना दबदबा कायम किया है। एक टीम कंसारा टाइटंस 4 में से 4 मुकाबले जीतकर खेल रही है 5वें मैच में, तो दूसरी तरफ जो टीम आपको नजर आ रही है जिन्होंने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का निर्णय हासिल किया, वो टीम जैसा कि आप जानते हैं एमएस के वॉरियर्स। इस टीम ने 4 में से 3 मुकाबले जीते, केवल 1 हार गए। यानी ये दो ऐसी टीमों के विरुद्ध मैच चल रहा है जिनका इस प्रतियोगिता में बहुत ही जबरदस्त प्रदर्शन रहा है और बहुत ही शानदार प्रदर्शन रहा है। देखना है इस समय कौन सी टीम जीतकर अपने इरादे और मजबूत करेगी और क्वालिफायर राउंड में पहुंचने के जो मंसूबे हैं उसको और मजबूत करेगी। क्या इस बार पहली हार टाइटन के खाते में होगी या ऐसा वो नहीं कर पाएंगे फील्डिंग वाली टीम, ये सवाल तमाम दर्शकों के मन में चल रहा है। गुड लक दोनों टीम के लिए। हमारे स्कोरर ओमकार मेरे साथ बिल्कुल रेडी हैं, उनका भी आइए स्वागत।